हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय. तर आज आहे साखर चौथ. आमच्याकडे साखर चौथच बोलतात. आज मी बनवणार आहे मस्त मस्त गणपती बाप्पाचे लड्डू. तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय कट करून ठेवले, कसं कसं करणार आहे. शेवटी तुम्ही बघू शकता, इकडे आपलं गुल कट करून घेतलाय, मनुका आहे, तर पिस्ता आहे, बदाम आहे आणि थोडासा मावा घेतलाय. थोडेच मोदक बनवणार आहे कारण पोरं काही मोदक खात नाही. आणि इकडे आपलं पुरण पण रेडी आहे आणि मी इथे उकड पण काढून घेतली. त्या उकडीमध्ये मी थोडंसं केशर टाकले म्हणजे त्याच्याने कलर छान येईल पिठाला. आणि इकडे पेट पूजा थोडीशी मस्तपैकी स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये बोबा आणला त्यांनी मला. आणि इकडे त्यांच्यासाठी चालू आहे चहा. मला चहा नको आहे आणि मी आता घेते पीठ मळून. मस्त सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. मी आता ते थोडा टाईम झाकून ठेवणार आहे, मग आपण मोदक बनवूया. इथे नटकटची चालू आहे मस्ती. तो आता स्कूलमधून आलाय, जेवलाय आणि आता मी त्याला झोपवते. तू खाते एवढा. आता मी रिवला झोपवलंय आणि मी घेते आता मोदक बनवायला. तर तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त एकदम सॉफ्ट पीठ झालं, त्याच्यामुळे मोदक पण मस्त येतात. मोदक वळून झालेले आहेत. आता मी लावून घेते इडलीच्या भांड्यामध्ये. म्हणजे 3 लेअर लावल्यात मी, म्हणजे पटापट होऊन जाईल. आणि इकडे मी केलं एक छोटूसा जुगाड, बघू शकता तुम्ही. टडा, जास्वंदीचं फूल. म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय केलं. तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मला तर बाबा आवडलं आहे जाम. आज साखर चौथ बोलल्यानंतर साखरेचे तर मोदक झालेच पाहिजे. मी 21 छोटे छोटे मोदक बनवलेत साखरेचे. आणि एक जास्वंदीचं फूल आणि आपले नेहमीचे मोठे मोदक थोडं थोडंच बनवलं मी. इकडे आपले हे उकडून पण रेडी झालेले आहेत. आता मी ते छोटेवाले लावून घेते त्याच्यामध्ये. एका साईडला मी जेवण पण घालून घेतलं. इकडे आपलं वरण रेडी आहे, बिरड्याची भाजी, मिरची करते मी मम्मीच्या स्टाईलमध्ये, आमच्या मम्मीच्या दहीवाली मिरची करते. इकडे भात रेडी आहे, आपल्या चपात्या पण डन आहेत. आता बघू ते प्राचीला कुठली वेगळी भाजी लागते आहे का अजून. तर आपली इथे मिरची ऑलमोस्ट शिजलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता दही ॲड करते. तुम्ही पण एक बार ट्राय करून बघा, खूप छान लागते. मस्त दह्याचा फ्लेवर छान येतो मिरचीला. उपवास असल्यावर आमच्या इथे लवकर भुका लागतात. तर मी इथे 21 मोदक आणि जास्वंदीचं फूल एका केळीच्या पानामध्ये घेतलं आहे. आणि इकडे मी जेवण पण भरले. जेवणामध्ये मस्त चपाती, बिरड्याची भाजी, मिरची आणि मुगाची भाजी, मोदक, चकली फ्राय केली आहे मी आणि वरण भात. आणि इकडे आहेत आपले नॉर्मलवाले मोदक, मोठेवाले. तर चला लवकर लवकर आपण नैवेद्य दाखवून घेऊया. आणि इकडे हे बसले जेवायला. त्यांना मोदक खूप आवडले. त्यांनी लिटरली 4-5 मोदक एका टायमालाच खाल्ले असतील. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या मिनी ब्लॉगचा एंड करतोय. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा, कमेंट करा. बाय.